नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर आजचा जो स्वामी संदेश आहे, सगळ्यात पहिला संदेश स्वामींचा हाच आहे की स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत ना की कुठे ना आयुष्याला कोसणं बंद करा, की मीच कशाला, माझ्याबरोबरच काय, या सगळ्या गोष्टी, दुःखी राहणं बंद करा। सगळ्यात महत्त्वाचा संदेश हाच आहे। कारण कुठे ना जरी तुम्ही वरून खुश दाखवत असला ना दुनियेला किंवा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना, तरी कुठे ना आतून ना तुम्ही जीवनाला, स्वतःला आणि नेगेटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे काय तर कोसत असतात। तर तुम्ही त्याबदली नेहमी ह्याच्यानंतर काय, माझ्याकडे हेच कशाला नाही, म्हणजे जिथे कमी आहे ना तिथे तुमचं लक्ष जात आहे की माझ्या आयुष्यात हे का नाही आहे, माझ्या आयुष्यात ते का नाही आहे। तर ही जी कमतरता तुम्हाला जाणवते, ह्यातून बाहेर पडणं स्वामी तुम्हाला सांगत आहेत की जे आहे ना आता तुमच्याकडे, त्यासाठी ग्रॅटिट्यूड शो करा, त्यासाठी देवाला धन्यवाद करा। जेव्हा आपण हे करायला लागतो तेव्हा मग त्या गोष्टी मल्टिप्लाय होऊन तुमच्यापर्यंत अजून त्या गोष्टी देव पोचवत असतो। तर त्यामुळे स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की जे तुमच्याकडे नाही आहे ना त्याच्याकडे लक्ष देऊ नका, जे तुमच्याकडे आहे ना त्याच्यासाठी नेहमी धन्यवाद व्यक्त करा स्वामींना। कारण स्वामींमुळेच तुमचं अस्तित्व आहे आणि स्वामींमुळेच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत, ठीक आहे। त्यानंतर मग बघा, ह्या वर्षी तुम्हाला सूर्याची उपासना करणं खूप गरजेचं आहे, कारण इथे सूर्याचं कार्ड आलं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सूर्याला जल द्यायचा आहे आणि तुम्हाला सूर्याची ऊर्जा ही घ्यायची आहे सकाळ सकाळी। तर काय 7-7:30च्या आसपास ची ऊर्जा असते सूर्याची, ती घ्यायची आहे। त्याने काय होणार आहे माहिती आहे, तुमचं ना कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट होणार आहे। तुम्हाला जे रात्री कधी बेचैनी वाटते, झोप नाही येत, ताणतणाव असतो, रात्रभर कदाचित तुम्ही फोनवरती पण नसता, म्हणजे रात्र तुम्हाला असं वाटतं की आता मी झोपतो, पण तुम्हाला झोपच नाही लागत। तुम्हाला किती वेळ होतो तुम्ही नुसते इथून तिथून नुसतं तुम्ही विचार करत राहता, किंवा विचार पण येत नाही तरी तुम्हाला झोप नाही लागत। तर कुठे ना तुमची ऊर्जा ही डिप होते, तुम्ही प्रकृतीशी जुळत नाही आहात। तर काय सतत बघा, जेव्हा तुम्ही हिरवगार झाडांकडे बघता, जेव्हा तुम्ही पाणीकडे बघता, जेव्हा तुम्ही डोंगराकडे बघता, जेव्हा तुम्ही आकाशाकडे बघता, तर किती छान वाटतं। म्हणजे आतून जे समाधान भेटतं ते पैशांनी तोलूच नाही शकत कोणीही। तर त्या समाधानामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे टॅप इन करायचं आहे, त्या एनर्जीमध्ये, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला टॅप इन करायचं आहे। मग बघा तुमच्या आयुष्यात कसं परिवर्तन येतं, चमत्कार होतं, आणि स्वामीच ते करणार आहेत। तर त्यासाठी स्वतःची जबाबदारी बघा, स्वामी पण तुम्हाला तेव्हाच मदत करू शकतील ना जेव्हा तुम्ही स्वतःला मदत कराल। स्वामी नेहमी पाठीशी त्यांच्याच असतात जे स्वतःची मदत करतात। तर म्हणून स्वतःची ढाली स्वतः तुम्हाला बनायची आहे। तुमच्या आयुष्यात तुमच्या भाग्यात खूप काही चांगल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न हे तुम्हाला करावे लागणार। आणि काय तर आता तरी परिस्थिती जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फेवरमध्ये नाही आहे, तर पुढे जाऊन ती होणार आहे। तर तुम्हाला नेहमी काय कॉन्फिडन्समध्ये राहायचं आहे, आणि त्यासाठीच स्वामी तुम्हाला सांगत आहेत की सूर्याशी जुळणं खूप महत्त्वाचं आहे, आणि चंद्राशी पण तुम्हाला जुडायचं आहे। कारण इथे चंद्र पण मला दिसतो, तर चंद्र म्हणजे काय, तर संध्याकाळचं पण जे मून म्हणजे चंद्र आहे त्याला पण तुम्ही गेस करू शकता। जसं आपण सूर्याला जल देतो तसंच चंद्राला पण जल दिलं जातं, तर तेही तुम्ही करू शकता। तुम्हाला पौर्णिमाच्या वेळी हे तुम्ही करू शकता, रोज नाही केलं तरी चालेल, पण सूर्याच्या ऊर्जेशी तुम्हाला रोज जुडायचं आहे। म्हणजे 5-10 मिनटं फक्त तुम्ही बाहेर जाऊन त्यांची ऊर्जा घ्या, बघा तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स येईल। कारण की सूर्य आपल्याला बळ देत असतो, तर हा स्ट्रॉंग मेसेज आहे तुमच्यासाठी। त्यानंतर मग बघा, खूप साऱ्या गोष्टी येतात तुम्हाला ज्या सत्वत आहेत, म्हणजे काय तर ह्यानी माझ्याबरोबर तुम्ही ना प्रयत्न पण करत असाल खूप, की नको मला ह्याच्यात पडायचंच नाही किंवा मला ह्या विचारांमध्ये जायचंच नाही, पण ते तुम्ही करूच नाही शकत आहात का, कारण तुम्ही स्वामींना मानता, पण तुम्हाला करायचं मन पण करतं, पण कुठे ना कुठे तुमची बुद्धी त्या बाजूला वळत नाही आहे। तर त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वामी नामाचा जाप करायला लागाल, सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या नामाचं तुमच्या
तुमच्या आतमध्ये संचार होईल ह्या नामाचा, तेव्हा मग बघा कितीही कठीण परिस्थिती असू दे, कितीही विपरीत परिस्थिती असू दे तुमच्या आजूबाजूला, तुम्हाला त्यातून मार्ग भेटेल आणि तुम्हाला आतून एक शांतता वाटेल. आणि ती जी आतून शांतता असेल ना, ती त्याचा कुठला तोलच नसेल. म्हणजे काय तर कोणी त्या शांततेला तुमच्या आतमधली, कारण ती तुम्ही स्वतःहून निर्माण केलेली आहे. बघा जेव्हा बाहेरचे सतवतात ना, तेव्हा त्याच्यावरती आपला ताबा नसतो, पण जेव्हा आपणच शांत होतो ना आतून, तेव्हा मग बाहेरून कितीही त्रास झाला ना तरीही आपण इतके खंबीर होऊन जातो आतून की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. तर ती परिस्थिती जर तुमच्यावरती तशी ओढली गेली असेल, तुम्हालाच त्यातून बाहेर पडायचं आहे. स्वामी आहेत, पण स्वामींनी दिलेल्या गोष्टींचा वापर करायचा आहे. म्हणजे काय तर स्वामींचे पोथी ग्रंथ जे आहेत, स्वामींचं नाम, तारक मंत्र, ह्या सगळ्या गोष्टी, तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी शक्ती आहे तारक मंत्र. म्हणजे स्वामींनी सगळं काही प्रदान केलेलं आहे, ते आपल्याला फक्त त्याचा वापर करायचा आहे. तर हाच होता आजचा संदेश. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.